अभिनेता सुशांत शेलारच्या घरी गणपती बाप्पाचा थाट पाहायला मिळतोय। सुशांत शेलारनं जुन्या आठवणी सांगत चाळीतल्या बाप्पाच्या गोष्टी सांगितल्या। सुशांत शेलारशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी तेजल चौकेकर यांनी। घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे, बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आता मी आलेली आहे अभिनेता सुशांत शेलारच्या घरी। सुशांत, तुझं लोकशाही मराठीमध्ये सगळ्यात आधी खूप खूप स्वागत। आणि बाप्पा विराजमान झालेत, खूप सुंदर मूर्ती आहे आणि डेकोरेशन सुद्धा खूप छान आहे। काय सांगशील या डेकोरेशन बद्दल सगळ्यात आधी? मुळात इको फ्रेंडली डेकोरेशन गेली कित्येक वर्ष, कारण लहानपणी कळत नव्हतं आणि तेव्हा तेवढा अवेअरनेस नव्हता, त्यामुळे थर्माकोल वगैरे अशा गोष्टी या चुका मी पण केलेल्या आहेत। पण जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मग इको फ्रेंडली सजावट करायचं ध्येय उराशी बाळगूनच प्रत्येक वर्षी केलंय। गेली 2 वर्ष श्रीओम लोकरे, जो आधी नितीन देसाईंकडे काम करत होता, तो सजावट करतो आणि आमचा म्हणजे कौटुंबिक संबंध आहेत। सो मागच्या वर्षीपासून त्यांनी ती जबाबदारी घेतली आहे आणि खूप छान पद्धतीने तो सजावट करतो, तोच येतो, त्याचे सगळे लोक येतात आणि ते डेकोरेट करून देतात। सुशांत, तू चाळीत राहत होतास, चाळीत बाप्पा आणत होतास, आता फ्लॅटमध्ये बाप्पा आणतोस, किती फरक जाणवतोय? खरंच चाळीतला बाप्पा एकदम जल्लोषात असतो, म्हणजे धामधूम असतो चाळीत। काय सांगशील आता इथपर्यंत तुझा प्रवास? साधारणतः 94-95 साली आम्ही बाप्पाला गारणं घातलं की तू मुंबईत विराजमान हो, आणि मग तो मुंबईत चाळीतल्या घरात यायला सुरुवात झाली। त्याच्यानंतरच कृपा आशीर्वादाने चाळीतलं घर जे आहे ते आजही तसंच आहे। तिथे आता माझं एक छोटंसं ऑफिस मी केलेलं आहे पक्षाचं, आणि मग फ्लॅटमध्ये राहायला आलो। तिकडनं मग त्याच्या आशीर्वादाने अजून प्रगती झाली, आता टॉवरमध्ये राहायला आलो। पण इतकं अभिमान वाटतो की मला कधी गिरणगाव एरिया जो आहे तो सोडून मला जायची वेळ आली नाही। त्यांनी मला गिरणगावातच ठेवलं आणि आज सुद्धा ही जी बाप्पाची तू म्हणाली जल्लोषात आणि खूप उत्साहात स्वागत होतं, आजही बाप्पाचं त्याच पद्धतीने स्वागत होतं। तू आमच्याशी संवाद साधल्यासाठी खूप खूप धन्यवाद। तोही आठवणींनी आणि लोकशाही टीम माझ्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आली आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आणि जिथे जिथे लोकशाही पाहतात त्या सगळ्यांना बाप्पाचं दर्शन घेता आलं, त्याबद्दल लोकशाहीचं मनापासून आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।